त्याच गोष्टीचा जास्त राग येतो. कारण मित्रांनो, गडांकडे आपलं लक्ष दिलं पाहिजे आणि एक भारी बांधकाम केलेलं पाहायला मिळतं. ते म्हणजे असं ना, जोपर्यंत माणूस इथे येत नाही तोपर्यंत ते कळणार नाही. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे निखिल. तुम्ही पाहता ट्रॅव्हल विथ निखिल. आपल्या या जलदुर्गांच्या सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण असा किल्ला बघायला जाणार आहोत जो की समुद्राच्या मध्यभागी आणि शत्रूंना आव्हान देणारा आहे, तो म्हणजे पद्मदुर्ग. तर चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया. या व्हिडिओमध्ये आपण पाहूया पद्मदुर्ग किल्ल्यावर जायचं कसं, बाईक राईडचा थरार आणि त्याचप्रमाणे पद्मदुर्ग किल्ल्याचा इतिहास. चला तर मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया आणि आपल्या पद्मदुर्ग किल्ल्याच्या दिशेने निघूया. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण चाललो आहे पद्मदुर्ग किल्ला, जो की आहे मध्ये. आणि पुण्यापासून पद्मदुर्ग किल्ल्याचे जे अंतर आहे 160 ते 170 किलोमीटर आहे. आता तुम्हाला कळालंच असेल, मी आता आहे तामिळमध्ये. तामिळ घाट जो आहे त्या ठिकाणी मी सकाळी नेहमीप्रमाणे आज मस्त झोप झाली, सकाळी लवकर उठलो आणि आपल्या या पद्मदुर्गाच्या राईडला सुरुवात केली. मित्रांनो, ऑलमोस्ट आपण पोहोचलो आहे. साधारण एक 6-7 किलोमीटर राहिलोय. 15 ते 20 मिनिटात मी पोहोचेल. आणि माझ्या डाव्या हाताला इकडे मुरुडचा जंजिरा किल्ला आहे. खूप गर्दी आज आणि मी आता पद्मदुर्गाच्या दिशेला निघालो आहे. प्रवास खूप भारी झाला. साधारण मला एक अंदाज लावला तर 3-3.5 तास लागले इथे पोहोचायला. मित्रांनो, फायनली मी पोचलो आहे गडाच्या एकदम जवळ, म्हणजे समुद्रकिनारी. आणि मागच्या वेळी मी तुम्हाला म्हटलं की मी मंगळवारी आंबेडकर जयंती होती त्या दिवशी आलो होतो. तर हे काका आणि ह्यांचा भाचा होता. ह्यांचं पार्किंग आहे इथं. तर 2 व्हीलरला 30 रुपये आणि 4 व्हीलरला 50 रुपये घेतात. जागा खूप भारी आहे पार्किंगला आणि ते स्वतः लक्ष देतात बारकाईने. परत गंमत अशी झाली, मी आलो आणि बोटच नव्हत्या गडावर जाण्यासाठी. नंतर ह्यांचा जो भाचा होता, ह्या काकांचा जो भाचा होता, त्यांनी सांगितलं की दादा, अरे शनिवार रविवारच असतात, कारण ह्या साईडला लोक जास्त येत नाही फिरण्यासाठी. मग नंतर हे काका आले. हे काका मला म्हणाले की माझा हे नंबर आहेत, घेऊन जा दोघांचे, आणि तू ज्यावेळी येणार आहे त्यावेळी आम्हाला फोन करून ये की बोट चालू आहेत का काय वगैरे. बाकीच्या गोष्टी इथं बघण्यासारख्या भरपूर आहेत, त्याही सांगतो तुम्हाला. आत्ता मला काकांनी जस्ट 5 मिनटापूर्वी सांगितलं. आणि खरंच या काकांचं धन्यवाद, कारण मी 170 किलोमीटर एवढा प्रवास करून आलो आणि इथं आल्यानंतर मला कळालं की बोट बंद आहे. माझा मूड ऑफ झाला म्हणून मी रिटर्न गेलो. तर ही ती गंमत होती.
तर इथे स्क्रीनवरती मी ह्या काकांचा आणि ह्यांचा जो भाचा आहे त्या दोघांचा नंबर देतो. तुम्ही कधी इथे येणार असाल तर ह्यांचं स्वतःचं पार्किंग आहे, एकदम भारी आहे पार्किंग, इथे पार्किंग करू शकता. आणि समोरच आपल्याला किल्ला पाहायला मिळतो. पार्किंगच्या समोर इथेच बोटी लागतात. ह्याच बोटीच्या साहाय्याने आपण किल्ल्यावर जाऊ शकतो. तर हे काका तुम्हाला पूर्णपणे माहिती देतील. आणि ह्यांना इन्कम सोर्स ह्याच्याशिवाय दुसरा काहीच नाही आहे. त्याच्यामुळे आपले मराठी माणसं आहेत, त्यामुळं आपल्या मराठी माणसांना आपण सपोर्ट केलाच पाहिजे. आत्ताच्या हल्लीच्या काळात काय चालू आहे सगळ्यांना माहिती आहे, ते काय सांगण्याचा जोगं नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या. इथे स्क्रीनवर नंबर देतो. कुणाला इथे गडावर यायचं असेल तर ह्या काकांना नक्की कॉन्टॅक्ट करून या. कारण या इथे शनिवार रविवारशिवाय बोट, बाकीच्या दिवस बोट बंद असतात, फक्त शनिवार रविवार बोट चालू असतात. तर खरंच काका धन्यवाद. कारण आज मला बोट बघून खूप आनंद झाला तुमच्यामुळं. खरं ॲक्च्युली मला आज हे झालं की नाही बाबा, आज मी रात्री यांना फोन केला आणि मला वाटतं ह्यांच्या भाच्याने, आता तो बाहेर गेला, त्यांनी फोन उचलला आणि म्हटलं की दादा बोट चालू आहे. आणि त्यांनी पण मला वाटतं तुम्हालाच विचारलं ना. हां, मग मी सविस्तर सांगितलं बाबा मी पुण्यावरनं बाईकवर आलो तो, आठवलं का तुला? तो म्हणला हा या, उद्या बोट चालू आहे. तर धन्यवाद. आपण गप्पा मारूयाच. पहिलं मी गड बघून येतो पटकन, नंतर काकांशी आपण गप्पा मारूया. चला निघूया गडाकडं. आपल्या गाडीचा थोडासा पार्ट दिसत असेल, ट्रॅव्हल विथ लिहिलेलं आहे तिथे. सावली म्हणून मी तिथे गाडी लावली आहे. आणि इथे आतमध्ये ते काका बसलेत. आणि यांचं पार्किंग आहे बघा, खूप मोठं आहे, खूप साऱ्या गाड्या बसू शकतात, एवढं पार्किंग आहे इथं. आणि समोर तो किल्ला आहे बघा, दिसला का? हे बघा किल्ला आहे समोर. आणि या इथे बोट लागल्यात आता, समोरच बोट इथे. अरे कुठे गेले? हां, हे बघा, अशा पद्धतीच्या बोट आहेत. आणि आपण आता जाऊया तिकडे. मला तर वाटतं किल्ल्यावर जाणार आम्ही एकटाच व्यक्ती असेल की जो आत्ता किल्ल्यावर चालला आहे. नाही तर कोणीच नाही दिसत आहे मला किल्ल्यावर जाताना. का लोक असं करत असतील राव? आपल्या महाराजांनी गड बांधला आहे राव हा, आणि खरंच बघण्यासारखा गड आहे आणि लोक जात नाही अक्षरशः. काय म्हणावं लोकांना? आणि याच्याच आता इथून दिसत नाही आहे, हा जो समोरचा डोंगर आहे माझ्या समोर दिसतोय, त्या डोंगराच्या पलीकडच्या बाजूला जंजीर आहे. म्हणजे खूप तिथून किल्ल्यावरनं आपल्याला तो खूप स्पष्टपणे दिसेल. आणि लोक अक्षरशः राव, इथली पण लोक आहेत ना, असं करतात की नाही माहिती आम्हाला पद्मदुर्ग. अरे काय, तुम्ही मराठी माणसं आहेत राव, पद्मदुर्ग सांगा लोकांना. तुमचाच इथे बिझनेस वाढेल, पर्यटक लोक जास्त येतील, किल्ला बघतील, एक्सप्लोअर करतील. किल्ला छोटा आहे खूप, हार्डली तुम्ही एक अर्धा पाऊण तासात सगळा किल्ला एक्सप्लोअर करून होईल, पण लोक सांगतच नाही. आता मी काय करतो, पटकन बोटवाल्याशी कॉन्टॅक्ट करून तो मला किती वेळात नेतो आहे आणि किती वेळ देतो हे बघतो आणि तुम्हाला तसं सांगतो. मित्रांनो, फायनली बोट मिळाली आहे मला. आणि पुण्यातलेच मला मित्रमंडळी भेटले. हा माझ्या एरियामध्येच राहतो, फक्त नाव सांगू नको एरियाचं. आता बाकीच्या गोष्टी त्याला नंतर सांगतो. तर आता आमची बोट किल्ल्याच्या दिशेने निघाली. साधारण आम्ही 1 2 3 4 5 6 7 लोक आहेत. 7 लोकांसाठी ह्यांनी आम्हाला ॲग्री केलं आणि आता आम्ही गडाच्या दिशेने निघालो. किनारपट्टीपासून ते गडापर्यंतचे जे अंतर आहे 3.5 ते 4 किलोमीटर इतकं अंतर आहे. आणि गड खूप भारी आहे. साधारण पाऊण तास ह्यांनी सांगितल्याप्रमाणे लागतो गड, पूर्ण गड बघण्यासाठी. आणि जसा मला एक्सपिरियन्स आलाय तसा ह्या चौघांना पण एक्सपिरियन्स आलाय, जो की मी मगाशी सांगितला की इथली लोक जे आहेत पद्मदुर्गला जाऊ नका म्हणतात आणि बंद आहे तो किल्ला, तुम्ही जंजिऱ्याला जावा. म्हणजे का असा दुजाभाव करतात हे मला माहित नाही. ऍक्च्युली आपल्या महाराजांनी गड बांधलेला आहे हा. तर हा, माझी तर इच्छा आहे प्रत्येक आपल्या मराठी मावळ्यांनी प्रत्येकाने गड बघितला पाहिजे. कारण हा गड खरंच खूप भारी आहे. मी जसा अभ्यास केलाय गडाचा त्याप्रमाणे गडाची जर माहिती सांगायला गेलं तर मी तशी तुम्हाला गडावर सांगेलच, पण गड खूप भारी आहे. आणि समुद्रामध्ये सर्वात जास्त लांब गड जर म्हटलं गेलं तर पद्मदुर्ग आहे. आता बोट चालू करतात ते दादा मागे, थोडं कसरत. आणि आपला जीव वाचवण्यासाठी आपल्याला त्यांनी लाईफ जॅकेट दिलं आहे. हे अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही किती पण चांगलं स्विमिंग करणारे असू द्या किंवा तुम्हाला कितीही चांगल्या प्रकारे पोहता येत असेल तरी हे लाईफ जॅकेट घालणं गरजेचं आहे. बाकी भेटूया, तुम्हाला इथून बोटीतून गड कसा दिसतो ते दाखवतो. इथे समोर गड आहे बघा, हे बघा हा गड आहे. एवढं अंतर आहे गडाचं साधारण. तर तिथे समुद्र आपल्याला हा मित्र भेटलाय, त्याचं नाव
अरे वा, माझं पण नाव निखिल. तुझं नाव? हा, महेश, अजय, अजय कुणाल. आणि कुणाल. तर सध्या मला हा मदतीला भेटला आहे. जसं की मला प्रत्येक गडांवर कोण ना कोणतरी भेटतच, तसं आज मला काय नाव म्हणाला, कुणाल हा भेटला आहे. थोडं समजून घे, मी नाव पटकन विसरतो. आणि भारी वाटतं अशी कोणी मित्रमंडळी भेटली. अशीच 2 मिनिटाची ओळख होते आणि मित्र तयार होतात. भारी ह्या कारणासाठी आहे, कारण मी नेहमी सांगतो बघा, तुम्ही कुठल्याही गडावर जावा, महाराज आपल्याला एक मावळ्याच्या स्वरूपात एक दुसऱ्या मावळ्याला मावळा देतोच. त्याच्यामुळे आपल्याला, तुम्ही सोलो ट्रेक करणार असेल, सोलो बाईक राईड करणार असेल ना कोणतरी भेटतच राहतं. भेटूया आपण गडाच्या दिशेने. हे दृश्य कसं वाटतंय मला नक्की सांगा. फायनली मित्रांनो, गडाचं प्रवेशद्वार तुम्हाला दिसतच असेल. तिथे पोहोचलो आणि आता जी पडलेली बाजू आहे त्या बाजूला जाणार आहे आम्ही. तिकडच्या तोफा, मंदिर वगैरे सगळं बघणार. तर बोट कुठे आहे, काय आहे, ते सगळं दाखवतो तुम्हाला. ते तिथे बोट आहे बघा, त्या बोटवाल्याने आम्हाला इथे सोडलं. आता ते साधारणतः एक पाऊण तास ते 1 तास थांबणार आपली वाट बघत. 1 तास लागतो साधारण गड बघण्यासाठी. मी त्यांना रिक्वेस्ट केली, 10-15 मिनटं एक्स्ट्रा वेळ थांबा जरा. म्हणले ठीक आहे चालेल. तर आल्या आल्या आपलं दर्शन अशा पद्धतीने झालं आहे. या इथे प्लास्टिकच्या बॉटल खूप साऱ्या पडल्यात बघा. खूप एवढा उन्हाचा तडाखा नाही. आणि समोर हे प्रवेशद्वार आहे. तर आम्ही डावी घेऊन ह्या साईडला आलो. तर इथे आल्यानंतर हे पडलेल्या अवस्थेत एक वाडा पाहायला मिळतो आणि या इथे काही तोफ आहेत. बघा तोफ हे पाण्याने आणि ह्याच्याने पूर्ण खराब झाल्यात. ही एक आहे, ही एक आहे, ही एक आहे. ठीक आहे, टोटल 4 तोफ पाहायला मिळतात आपल्याला या इथे. समोर पण आहेत, एक तिथे 2, 3, 4, 5 अशा 5 तोफा आहेत. तुम्हाला दाखवते एक एक. हे बघा, ही एक, ती एक, तिथं वरती 2 एक आहे आणि या इथे एक आहे बघा, ही एक. अशा प्रकारे आपल्याला इथे अनेक साऱ्या तोफा पाहायला मिळतात. आणि हा इकडचा सगळा भाग पडलेला आहे. या इथून आपल्याला जंजिरा किल्ला पण दिसतो, तोही दाखवतो. त्या डावी घेऊन पुढे आल्यानंतर आपल्याला कोटेश्वरी आईचं मंदिर पाहायला मिळतं. इथं देवीचं मंदिर आहे. हल्लीच्या अलीकडच्या काळामध्ये त्या जो देवीचं स्थान आहे तिथे जो दगड आहे त्या दगडाला कलर वगैरे देऊन देवीचा चेहरा, मुखवटा काढण्यात आला आहे. आणि देवीच्या आजूबाजूला ही तोफ आहेत. सगळं दाखवतो बघून. इथे ती तोफ आहे बघा, इथे एक तोफ आहे, इथे ते देवीचं मंदिर आहे. मुखवटा खूप छान आहे आणि अशा प्रकारचं मंदिर आहे. आणि या इथे एक तोफ आहे. अशा 2 तोफा आहेत. तर मी कोटेश्वरी देवीचं जे मंदिर आहे त्याच्या बरोबर डाव्या बाजूला उभा आहे. या इथे आपल्याला भली मोठी संरक्षण भिंत पाहायला मिळते आणि खूप मोठी आणि खूप रुंदीला जाड पण आहे. आणि त्याचप्रमाणे इथला जो काही भाग आहे सगळा पडलाय आणि त्याचे जे दगड असतील किंवा त्या भिंतीच्या बांधकामाला जे काही दगड वापरलेले असतील सगळी इथेच पडलेली आहे. आणि त्याची जाडी खूप मोठी आहे. फारसं ह्या किल्ल्यावर कोणी येत नाही आणि सगळ्यांना इथे सांगितलं जातं की तुम्ही जंजिऱ्याला जावा. खरं हा पण दुर्ग बघण्यासारखा आहे. आणि ह्या गडावरती जर तुम्ही आले तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी पाहायला मिळतील आणि महाराजांनी कसं बांधकाम केलं असेल ह्या बेटावर त्याचा पण अनुभव तुम्हाला चांगला मिळेल. ती एक गोष्ट झाली. माझ्या मागच्या बाजूला तुम्हाला गडाच्या वरच्या जे काही छोट्या छोट्या खिडक्या आहेत त्या तुम्हाला दिसतच असतील. माझ्या मेन किल्ला मागच्या बाजूला आहे आणि मी आता एका बाजूला म्हणजे डावी घेऊन जिथं बोटवाल्या दादांनी आपल्याला सोडलं तिथून डावी घेऊन आल्यानंतर आपल्याला देवीचं मंदिर, पाण्याचं टाकं, तोफा असे पाहायला मिळतात. आता हा जो काय माझ्या समोरचा नजारा आहे हा तुम्हाला सगळा दाखवतो मी.
तो पण बघून घ्या आणि भिंत संरक्षण भिंत कशी बांधली असेल ते पण बघून घ्या मित्रांनो. ही पूर्ण अशी संरक्षण भिंत बांधली होती बघा, सगळी पडली आता. हा इथला मधला भाग पडलाय, या इकडे पण भाग आहे, इथला पूर्ण भाग पडलाय या दोन्ही भिंतीचा. आणि अशी दगड इथं खाली पडलेत बघा, ही सगळी दगड त्याचीच आहेत. काळा अभावी त्याचा आकार पण बदललाय आणि त्याची जाडी बघा केवढी होती, म्हणजे साधारण प्रॉपर एक 4 व्हीलर बसेल एवढी जाडी गेली त्याची. आणि या इथे पण पाणी येतं बहुतेक, त्याच्यामुळं इथला जो भाग किंवा या ठिकाणी पाणी पण पाहायला मिळतं बघा. सॉरी, या इथे आपल्याला पाणी पाहायला मिळतं बघा. आणि आपल्या इथे भगवा ध्वज पण लावलाय. आणि ह्याच समोरच्या बाजूला, इकडच्या समोरच्या बाजूला तो जंजिरा किल्ला आहे. आणि तोफेचा तोफेचा हाल बघा ना काय झाले, म्हणजे अक्षरशः ह्याच्यावरचं जे काही जे मटेरियल वापरलं असेल ना त्याचं हे निघायला लागले पाण्याने आणि इतक्या वर्षानंतर. इथे ते पाण्याचा टाक आहे बघा. आता मी देवीचं मंदिर बघा खूप जवळनं दाखवतो तुम्हाला. असं वाटलं, अशा प्रकारे दगडी बांधकामात केलेलं हे मंदिर आहे, बघू शकता तुम्ही. आणि मी देवीच्या उजव्या हाताला आलो आहे. इथे आल्यानंतर पण बघा ही भिंत, मगाशी मी ह्या बाजूला होतो, ह्याच्या पलीकडच्या बाजूला हे अर्धवट दिसत होते, हे बघा अशा प्रकारचं बांधकाम होतं. पूर्ण बांधकाम पडलेलं आहे आता. या इथे कोणी जास्त येत नाही पब्लिक. आता आम्ही टोटल बघायला गेलं तर ही एक फॅमिली आहे आणि ते जे काय मित्र मगाशी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिले ते, आणि एक कपल आतमध्ये गडामध्ये गेले. एवढीच लोक आहेत सध्या गडावर, जास्त गर्दी नाहीये. आणि या इथे एक तोफ पाहायला मिळते, अशा पद्धतीचं आहे बघा. आता आपण त्याचे मित्र गेले तिथे जाऊ, तिथून आपल्याला काय नजारा पाहायला मिळतो तो बघूया. या इथे 2 तोफा मगाशी बघितल्याप्रमाणे, आणि या इथे 2 तोफा. ही सर्वात मोठी तोफ आहे. हिचा पुढचा भाग ऑलमोस्ट म्हणजे खराब झाला आहे, म्हणजे प्रॉपर जे तोंड असतं तोफेचं ते नाही आहे, तुटलेलं आहे. तिथे एक तोफ आहे, आपली बोट बघा तिथे लागली. बिकट अवस्था आहे एकदम तोफेंची, बघा ना. एकदम अशा हे झाल्यात, म्हणजे दुर्लक्ष, गडाकडे लक्षच नाहीये. त्याच गोष्टीचा जास्त राग येतो कारण मित्रांनो गडांकडे आपले लक्ष दिलं पाहिजे, सरकारने पण आणि आपल्या लोकांनी पण. आणि तुम्ही खरंच इथं जास्तीत जास्त संख्येने यावं माझी ही इच्छा आहे. लोकांनी जेवढी लोक जंजिरा बघायला जातात ना त्याच्या दुपटीने तुम्ही पद्मदुर्ग पण बघायला या, बघण्यासारखा गड आहे. या इथून आपल्याला काही नजारा पाहायला मिळतो. समोर वाड्यांचे अवशेष आहे, हे बघा हे सगळे वाड्यांचे अवशेष आहे. आणि या इथून अशा प्रकारचा नजारा पाहायला मिळतो. मित्रांनो मी आता बुर्जामध्ये आहे आणि एक भारी बांधकाम केलेलं पाहायला मिळतं. ते म्हणजे असं ना, जोपर्यंत माणूस इथे येत नाही तोपर्यंत ते कळणार नाही. ते काय आहे ना तुम्हाला दाखवतो. या इथून आलो मी, इथून आल्यानंतर माझं असंच लक्ष गेलं या इथे, तर इथं शौचकूप बांधला आहे, शौचालय बांधलं आहे. आणि एवढं भारी बांधलंय ना ते कळून येत नाही जोपर्यंत माणूस या इथे येत नाही ह्या जागेवर तोपर्यंत. आणि हे कशासाठी बांधलं असेल ना तेही सांगतो. या इथे जे कोणी रखवालदार किंवा संरक्षणासाठी जे कोणी इथे बसत असतील ना, त्यांनी कुणी जास्त लांब जाऊ नये संरक्षण करताना. त्याच्याकरता त्यांच्यासाठी ही सुविधा केली आणि खूप भारी केली आहे. त्याचा आउटलेट खाली आहे आणि एवढं भारी बांधलंय ना हे की विचारूच नका. आणि आतमध्ये आल्यानंतर आपल्याला 3 तोफा पाहायला मिळतात, 1 समोर, 2 आणि 3. तिन्हींचे आकार वेगवेगळे. ही थोडी छोटी आहे आणि हिचा पुढचा भाग नाहीये, म्हणजे तुटलेला आहे. ती मोठी आहे, ती पूर्ण प्रॉपर गाड्यावर आहे. आणि त्याच्यापेक्षा थोडीशी छोटी ती आहे. अवस्था बघा अक्षरशः पक्ष्यांनी विष्ठा करून ठेवली, म्हणजे लक्षच नाहीये. आणि या इथून काय काय नजारे पाहायला मिळतात तेही दाखवतो तुम्हाला. बघा तो तिथं दिसतोय तो जंजिरा किल्ला आहे. सॉरी मगाशी मी चुकीच्या बाजूला दाखवला, पण या इथे आल्यानंतर मी नीट बघितलं. हा जंजिरा किल्ला आहे बघा मित्रांनो, समोर दिसला का? हा जो दिसतोय समोर जंजिरा किल्ला आहे.
या इथे एक आपल्याला अजून एक वास्तू पाहायला मिळते. ह्याच्यात काहीच नाही, बहुतेक ही देवडी असेल. हा हा, देवडीच आहे ही. केवढी छोटी आणि केवढी आतमध्ये बांधली आहे बघा. आणि इथून पण कोणी येणार असेल तर त्याला रोखलं कसं जाऊ शकतो. ओके, ही एक तोफ आहे आणि ही तिसरी तोफ. आणि समोरच तोफेच्या निशाण्यावर जंजिरा किल्ला बघा ना. इथे तोफ आहे, ही तोफ आहे. ही तोफ आहे, तोफेच्या निशाण्यावर जंजिरा किल्ला. आता दाखवता येत नाही, इकडून दाखवतो तुम्हाला. कुठे गेला? इथे इथे बघा, जंजिरा दिसला का मित्रांनो? आता आपण डावी घेऊन जे गेलो, डावीकडचा जो पडलेला भाग आणि देवीचं मंदिर वगैरे सगळं पाहिलं, बुरुज पाहिलं आणि बुरुजावरून आपल्याला काही पाहायला मिळतं तेही पाहिलं. आता आपण मुख्य किल्ल्यामध्ये प्रवेश करत आहे. मुख्य किल्ल्याचा प्रवेशद्वार तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने आहे, कशाने, आणि किल्ल्यावरती आपल्याला काय काय पाहायला मिळणार ना तेही दाखव. आतमध्ये आलो आहे गडाच्या. आतमध्ये आल्यानंतर दोन देवड्या पाहायला मिळतात, बुरुज, आणि आतमध्ये मागच्या बाजूला तुम्हाला सगळंच दिसत असेल, त्यामुळे सांगण्यात काही हेच नाही. आता मी तुम्हाला हा दरवाजा दाखवतो आणि आतमध्ये आल्यानंतर आपल्याला काय काय पाहायला मिळतं तेही दाखवतो. आतमध्ये आल्यानंतर इथे देवडी आहे, इथे देवडी आहे, आराम करतो. आतमध्ये आल्यानंतर परत ह्या दोन तोफा, ह्या साईडला तोफ, आणि भाग खूप पडलाय. इथे बघा, पूर्ण असं वाडे वगैरे पाहायला मिळतात आपल्याला. समोर जो आहे तो प्रवेशद्वार आहे आणि सरळच मी आल्यानंतर उजव्या हाताला ही आपल्याला दगडात बांधलेली वास्तू पाहायला मिळते. वास्तू बघा किती भारी आहे. आता या इथे काय असेल ना, मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा, ज्यांना माहीत असेल. नसेल माहीत तर मी त्यावरती कमेंट नक्की करेल. आता माझी टोपी उडून गेली. आता गडाचा जो मागचा दरवाजा आहे तिथे आलो आहे मी. इथे पण दोन प्रकारच्या देवड्या पाहायला मिळतात. खूप साऱ्या प्लास्टिकच्या बॉटल आहेत. इथे एक देवडी आहे खूप चांगली. इथे एक आहे. आता इथे चूल वगैरे केलती वाटतं. आणि हा गडाचा मागचा दरवाजा किंवा पुढचा दरवाजा म्हटलं तर, आपण वेगळ्या दरवाजाने आलो. आता या इथे बोट आणणं शक्य नाही कारण पूर्ण खडक आहे. आणि हा एक दरवाजा आपल्याला चांगल्या परिस्थितीत पाहायला मिळतो. हा दरवाजा लांबून दिसत नाही हा मित्रांनो. आम्ही या इथून आलो, ह्या बोट इकडून असं, या इकडून आलो असं, पण हा दरवाजा काही दिसला नाही आम्हाला. इथे जवळ आल्यानंतर हा दरवाजा दिसतो. काय दरवाजा आहे बघा. तर एंट्री करूया आणि आज जाऊया, कारण बोटवाले थांबलेत, खूप वेळ झाला आमच्यासाठी. आता एका वाड्यामध्ये आलोय मी. या इथं दरवाजा आहे बघा तो. इथून वाड्यामध्ये आलोय. हा वाडा बघूया आपण. नंतर बांधकाम केलंय याचं, पण चांगला ठेवला. इथे कठडा वगैरे असं पद्धतीचं बांधलंय. सगळे आराम करतात, मी एकटाच गड फिरतोय. त्याला माझा राहिला एकट्याचा बघायचा आतून गड. आणि या इथेच आपल्याला पाण्याचं टाकं पाहायला मिळलंय. पण पाणी सगळं त्याच्यामध्ये शेवाळ झाले, खराब झाले पाणी. आता आपण एक काम करूया, इकडे जाऊया ह्या बाजूला. मित्रांनो, या इथे टाक आहे, तुम्ही पाहिलंच असेल. आणि मी ह्या वाड्यातनं प्रवेश केला. आता हा नेमका वाडाच असू शकतो, कारण बांधणी तशी आहे त्याची. तिथून आत आलो, हे टाकं पाहिलं, आणि इथे आल्यानंतर आपल्याला एक त्या काळातलं शौचालय परत एकदा पाहायला मिळतं. खूप भारी बनवलं, तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथे शौचालय आहे, खूप भारी बनवलंय. त्याचा भाग बाकीचा पडलाय, इथे थोडी हाईट असणार आहे, ते पडलंय. आणि ह्या बाजूला
काही वास्तू आहेत त्या पण बघूया आपण. आणि मित्रांनो मित्रांनो एवढ्या तोफा आहेत ह्या गडावर की तुम्ही विचारच करू शकत नाही. एवढ्या तोफा आहेत ना इथे की तुम्ही विचारच करू शकत नाही. या इथे 3, तिथे 2, 5 झाल्या. त्या तिकडे आता इथे तोफांना नंबर पण दिलेले बघा. या इथे 3 लावल्यात तोफा. ते तिथे 2 दरवाजाच्या इथे एक बघितल्या. आता हे काय केले बांधकाम खतरनाक लेवलला. ह्याचा सिनेमॅटिक व्हिडिओ दाखवतो तुम्हाला मी. भारी केलंय मित्रांनो, भारी खतरनाक केलंय. हे जे काय केलंय ना, काय बांधलंय हे कशासाठी. या इथे काहीतरी वास्तू आहे मित्रांनो. हा, या इथे पण टाक पाहायला मिळतं आपल्याला. पाण्याचं टाक आहे बघा. त्याच्यात आहे बऱ्यापैकी पाणी. इथे पाण्याचं टाक आहे, त्याच्या लगत एक आहे, त्याच्या पलीकडे एक आहे. 3 टाकी आहेत पाण्याची चांगल्या प्रकारे. आणि मी आता मी आता ज्याच्यात होतो ना त्याचा तुम्हाला सिनेमॅटिक शॉर्ट्स व्हिडिओ दाखवतो, बघा तुम्हाला कसं वाटतं. या इथे एक आपल्याला देवडी पाहायला मिळते. देवडी नाही, हे शौचालयच असू शकतं कारण या इथे खड्डा आहे आणि तिथले दगड पडलेत. आता आवाज देतात ते आपण वरचा भाग बघून घेऊ पटकन आणि निघूया कारण ते बोटवले मला सोडून जातील इथे. वा वा, काय बघायला मिळते बघा. इथे पण तोफ आहे. इथे काहीतरी असू शकतं, शौचालयच असू शकते या इथे. काय नजारा बघा. आता तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये हे पाहिलं असेल सिनेमॅटिक. टाके बघा काय दिसतंय. आपला भगवा ध्वज, भारी भारी किल्ला. छोटा आहे, भारी आहे. 3 12 पाण्याचे टाके पाहायला मिळतात. हे बघा परत 2 तोफा लागल्या आपल्याला. त्या तिथे पण तोफ आहे बघा. या इथे वर्ण वास्तू दिसते चांगल्या प्रकारे. आता आपण तो भाग कव्हर करणार नाही, तिथे पण तोफ आहे. ह्या इथे पण तोफ आहे. हा गडाचा मागचा भाग आहे. ह्या इथे एक तोफ आहे बघा. आता आपण इथनं खाली उतरूया आणि हा जो काय खालचा भाग आहे तो बघूया. इथे तोफ आहे. इथे एक वास्तू पाहायला मिळते आपल्याला. बापरे, अरे मारले, थंडगार वाटते. आणि इथे काही वाडे आहेत. काय असू शकतं मला कमेंट मध्ये सांगा. एकसारखं एका लाईन इथे आणि इथं काही वाड्यांचे अवशेष. पण एक तोफ आहे बघा. वरती एक तोफ आहे. बुरुज बघा, 1 2 3 4 5 6 बुरुज आहेत. मस्जिद असणार आहे त्या काळातली. हे आत्ता बांधली बघा, आत्ता बांधली मित्रांनो. बघा विट्याचं बांधकाम आहे. चला चला दादा. आणि हे काय आहे मला कमेंट सेक्शन मध्ये सगळ्यांनी सांगा. मित्रांनो पद्मदुर्ग किल्ला कसा वाटला मला नक्की कमेंट मध्ये सांगा. जय शिवराय नक्की लिहा. जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ट्रॅव्हल विथ निखिलला असेच नवीन नवीन गड किल्ले, त्याच भन्नाट बाईक राईड असतील आपल्या, आमचे अनुभव तुमच्यापर्यंत मी नक्की पोहोचवेल.
आणि आपला हा सुखकर आजचा प्रवास आणि जी आपल्याला बोट मिळाली आहे ना, त्याने खूप मला आनंद मिळाला. मला पद्मदुर्गा हे परत एकदा ह्या किल्ल्याला भेट देणार आहे पूर्ण फॅमिली सोबत. तर मी आता व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. मला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया आपण पुढच्या कुठल्या तरी गडावर, कुठल्या तरी ट्रेकवर. तोपर्यंत जय भवानी, जय शिवाजी. बाय बाय.